हे फ्रूटनेट बनवताना प्लॅस्टिकचं मटेरियल लागते. याला प्लॅस्टिकचं मटेरियल आम्ही फक्त रिलायन्सच वापरतो आणि रिलायन्सच्यामध्ये जेवढी क्वालिटी येते तेवढी क्वालिटी कुठल्याच मटेरियलमध्ये येत नाही. त्याच्यामुळे कसं आहे की आम्ही रिलायन्सशिवाय दुसरं मटेरियल वापरत नाही. जे मटेरियल लागतं ते सगळं आमचं रिलायन्सचं असतं आणि प्लॅस्टिकचं एकदा राहते. याचं प्रत्येकाचे वेगवेगळे ग्रेड असतात. इथे हे आमच्या शरद ॲग्रो आहे, शेळगाव इथे इंदापूर बारामती रोडला आहे. त्याच्यानंतर इथे आमचे प्रोडक्शन पण आहे फ्रूटनेट आणि त्याला लागणारी कॅरी बॅग. फ्रूटनेटमध्ये काय असतं की हा जो फोम आहे हा फोम तुम्ही पेरूच्या वर लावताय. त्याचं कारण असं आहे की पेरूची आर्द्रता आणि पेरू जसा चांगला राहील हे, आणि त्याच्यानंतर याच्यावरनं माशीने डंक नाही मारू म्हणून किंवा ही कॅरी बॅग बनते. माशीने डंक नाही मारू म्हणून ही कॅरी बॅग बनवत आहे. आणि हे कॅरी बॅगचे फायदे असे असतात की अँटीबॉग UV याच्यामध्ये आम्ही टाकतो. अँटीबॉगचं असं हे आहे की याला ऊन तुमचं लागू देत नाही. अँटीबॉग एक मटेरियल आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्याचा असा फायदा याच्यामध्ये की जास्तीत जास्त पेरू तुम्हाला विकायला मिळू शकतात. क्वचित 100पैकी एखादा पेरू तुमचा खराब होईल. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येईल की कॅरी बॅग लागली नाही किंवा पेरू लागला नाही. पण जेव्हा हे तुम्ही लावता दोन्ही वस्तू तेव्हा तुमच्या पेरूची क्वालिटी आणि तुमच्या पेरूची साईज तुम्ही किती मोठी घेता काय घेता त्या हिशोबाने याला तुम्हाला लावता येते.